हॅलो मित्रांनो, तुमचे स्वागत आहे मराठी टिप्पणीवर. इंट्रोमध्ये जास्त वेळ घालायचा नसतो, तज्ज्ञांचं मत ऐकायचं असतं फटाफट. मित्रांनो, तुम्ही हा फोटो पहा. मित्रांनो, मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात या पोराला तुम्ही यूट्यूबवर पाहिलं असेल. हे महाशय राहतात जर्मनीमध्ये. यांना जर्मनीमधूनच भारताची राष्ट्रभक्ती करायला आवडते. राष्ट्रभक्ती म्हणजेच काय? मोदीवर टीका करायलाच हे बसले आहेत जर्मनीमध्ये. यांची कसली राष्ट्रभक्ती हो? उगाचच काहीवर बोलतात. मोदींना डिक्टेटर म्हणतात, मनात आलं ते काही बोलतात. यांच्या या फोटोवर भारतीय तज्ज्ञांचे मत पुढील प्रमाणे. इसमें भी मोदी जी का हाथ है. क्या लगता है आपको? इसमें पूरे बीजेपी कार्यकर्ता का हाथ है. मित्रांनो, पूर्ण बीजेपी कार्यकर्ते म्हणजेच बीजेपीचे भारतात करोडो कार्यकर्ते आहेत. करोडो कार्यकर्ते जर्मनीला गेलेच नाहीत. मोदी मात्र जर्मनी दौऱ्यावर गेले होते. काय वाटतं तुम्हाला यावर? मोदी का हात नहीं हथियार है. एकदम बराबर आहे मित्रांनो. हे नहीं भाई, इसमें तो राहुल गांधी का हात है. मित्रांनो, असे खरेच झाले असेल तर आपल्याच मित्राच्या बायकोला घोडा लावण्याचे काम राहुल गांधीने केलेले आहेत. राहुल गांधी आणि ध्रुव भैया हे चांगले मित्र आहेत. हे दोघं पण नरेंद्र मोदी साहेबांचे विरोधक आहेत. दोस्तों, क्या हमें सच में बच्चे पैदा करना चाहिए? हा ध्रुव भैयाचा फेवरेट डायलॉग. क्या हमें ऐसा करना चाहिए, क्या हमें वैसा करना चाहिए. मित्रांनो, हा त्यांचाच डायलॉग आहे. हे सारखं म्हणत असतात, दोस्तों हमें मोदी जी को वोट देना चाहिए, क्या हमें गुलामी में जीना चाहिए, असंच बोलत असतात. ज्यांच्याच पद्धतीने हा डायलॉग. मोदी है तो मुमकिन है. मित्रांनो, मोदी की गॅरंटी तुम्हाला माहीतच आहे. मोदी असल्यावर काही पण होऊ शकतं. इसमें तो पक्का एल्विश का हाथ है और बीजेपी भी हो सकती है. कोण कोण राहू शकतं हे आताच सांगता येणार नाही मित्रांनो. रिझल्ट आल्या दिवशीच कळेल कोण कोण येणार आहे. मोदी जी का नहीं, अमित शाह जी का हाथ है. मुझे एक बात तो सही लगती है मित्रांनो, असं पण होऊ शकतं. मोठा भाईचा पण हात राहू शकतो यामध्ये. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाचा हात असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय, धन्यवाद.